दररोज आपण जीएस संबंधी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो. त्या माध्यमातून आपण एमपीएससी पीवायक्यू आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. असाच एक प्रश्न एमपीएससी मध्ये विचारलेला, परीक्षेमध्ये विचारलेला. प्रश्नामध्ये विचारलाय, आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते? यामध्ये ऑप्शन आहेत. राज्य सरकार, तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट म्हणू शकता. केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्थानिक सरकार, तुम्ही त्याला लोकल गव्हर्नमेंट म्हणू शकता. आणि केंद्रशासित प्रदेश आहे त्याला युनियन टेरिटरी असं म्हणू शकता. तर आयकरापासून म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स आहे त्याबद्दल विचारलेलं आहे, म्हणून याचं उत्पन्न जे आहे ते कोणाला प्राप्त होते? केंद्र सरकारला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला. आता प्रामुख्याने ज्यावेळेस आपण करांचा विचार करतो त्यावेळेस डायरेक्ट टॅक्स आहे आणि इनडायरेक्ट टॅक्स आहे असे दोन प्रकार आहेत. याआधी सुद्धा मी डिटेल अनालिसिस सांगितलेलं आहे. आता डायरेक्ट टॅक्स तुम्ही कशाला म्हणाल? त्यामध्ये प्रामुख्याने कराचा भार आणि कर भरणारा हे दोन्ही व्यक्ती एकच असतात, त्याला आपण प्रत्यक्ष कर देणारे असं म्हणू शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने आयकर येते, म्हणजे त्याच्यानंतर संपत्ती कर येते म्हणजे वेल्थ टॅक्स येते, त्याच्यानंतर महामंडळ कर येते, कॉर्पोरेट टॅक्स येते. हे सगळे आहेत डायरेक्ट टॅक्सचे प्रकार. त्याच्यानंतर इनडायरेक्ट टॅक्स आहे. इनडायरेक्ट टॅक्समध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? प्रामुख्याने जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आहे. त्याच्यानंतर कस्टम ड्युटीला जगात सुद्धा म्हटलं जाते किंवा सीमा शुल्क सुद्धा तुम्ही म्हणू शकता. जो परदेशातून माल आयात केला जातो त्यावर लागणारा जो काही टॅक्स असतो त्याला आपण कस्टम ड्युटी असं म्हणतो. व्यतिरिक्त बरेचसे टॅक्स होते परंतु ते आता जीएसटी मध्ये विलीन झालेले आहेत. जसं व्हॅल्यू ॲडेड टॅक्स होता 2005 पासून होता तो. त्याच्यानंतर एक्साइज ड्युटी आहे. हे सगळे टॅक्स आहेत ते जीएसटी मध्ये आता इन्क्लूड केलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण जीएसटीचा विचार करतो, जीएसटी मध्ये सुद्धा सीजीएसटी म्हणजे तुम्ही सेंट्रल गुड्स सर्व्हिसेस टॅक्स असं म्हणू शकता. त्याच्यानंतर एसजीएसटी आहे म्हणजे स्टेट जीएसटी आहे. त्याच्यानंतर आयजीएसटी आहे म्हणजे इंटिग्रेटेड जीएसटी. अशा प्रकारे जीएसटीचे प्रकार आहेत. सीजीएसटी म्हणजे तुम्ही म्हणू शकता केंद्र सरकारचं उत्पन्न आहे. एसजीएसटी म्हणजे राज्य सरकारचं उत्पन्न आहे. आणि आयजीएसटी म्हणजे तुम्ही म्हणू शकता की यामध्ये इंटरस्टेट राज्य ते राज्य आणि सप्लाय होतो आणि याच्यावर आयजीएसटी नंतर केंद्र आणि संबंधित राज्यामध्ये वाटला जातो. अशा प्रकारे आयजीएसटी बद्दल आपण माहिती घेतली, म्हणजे जीएसटी बद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली. त्याच वेळा परीक्षेमध्ये जीएसटी वर प्रश्न विचारून झालेला आहे. लक्षात ठेवा, जीएसटी म्हणजे एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे जो वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर लागू होत असतो. तो कधी लागू झाला? 1 जुलै 2017. त्याचा प्रमुख उद्देश आहे वन नेशन वन टॅक्स वन मार्केट, कर प्रणाली सोपी करणे, स्टेट टू स्टेट जो काही माल पाठवताना जी काही करांची अडचण आहे ते कमी करणे, हा त्यामागचा प्रमुख उद्देश. जीएसटीचे प्रामुख्याने काही स्लॅब सुद्धा आहे. स्लॅबमध्ये आपण बघतो की 0% जीएसटी म्हणजे कुठल्या प्रकारचा कर लागणार नाही. त्याच्यानंतर 5%, 12%, 18% आणि 28% अशा प्रकारे त्याचे स्लॅब आहेत आणि ते वेगवेगळ्या वस्तूंवर लावले जात असतात. अशा प्रकारे डेली आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो सकाळी 10 वाजता. अधिक माहितीसाठी आणि दररोजच्या नोटिफिकेशन जर तुम्हाला मिस करायचे नसतील तर स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.